हरी हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवो सर्वकार्येषु सर्वदा या कुंदे नंदुतिशार हरधवला या शुभ्रवस्त्र व्रता या विनावर्दंड मंडित कराया श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर पृथ्वीर्देवी सदा वंदिता समं पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमा वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृतं नरोत्तमं व्यासं ततो जयमुद्रेत वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। हरी हरी ओम नमो जाद्या वीत प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासु अवधारी जो दे। श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः श्रीमद गोपाल कृष्णाय नमः श्री सांब सदाशिवाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः। श्री व्यासाचा विरक्त पुत्र सांगितले सुखाचे चरित्र जनके त्याचा विकल्प मात्र केला निरहंकार द्वारपाळ द्वारे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणो महासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शरदेन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासराय पीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। हतुमं हिमशैलावदेशकृशान्यायमग्रहाणं वानराणामुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अधिष्ठानजेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु श्री एकनाथा रामकृष्ण हरी श्री विठ्ठल परमात्मा भगवान प्रभू रामचंद्राच्या कृपेनं या ठिकाणी असणार श्री भावार्थ रामायणाच्या चिंतनाकरता प्रयुक्त झालेलो आहोत. आपण पाठीमाग एक पारायण पूर्ण केलेलं आहे. हे दुसरं असणार आपलं पारायण म्हणण्यापेक्षा चिंतन असणार या ग्रंथाचं आपलं चाललेलं आहे. आणि या दुसऱ्या चिंतनामध्ये यावेळी असणार सेवा माझ्याकडे आलेली आहे. श्री भावार्थ रामायणामधील हे बालकांड आहे आणि या बालकांडामधील 11व्या क्रमांकाचा हा अध्याय आहे. या अध्यायाला आपण सर्वजण रामभक्त ज्ञानकांड असं आपण म्हणतो. कर्मकांड असतं, ज्ञानकांड, उपासनाकांड, तसं ज्ञानकांडाचा विचार या अभंग या ओव्यामध्ये या अध्यायामध्ये आलेला आहे. पाठीमाग आपण 10व्या अध्यायामध्ये जो विचार पाहिलेला आहे श्री शुकाचार्यांच्या चरित्राचा, ते चरित्र मूळ योग वासिष्ठामध्ये जशाला तसं थोडक्यात आलेलं आहे. नाथांनी विस्तारपूर्वक व्यवस्थित सांगितलेलं आहे. हे चरित्र केवळ नाथांनी दिलं असं नाहीये. हे चरित्र मूलतः असणार हे चरित्र योग वासिष्ठामध्ये चिंतनाकरता उपलब्ध आहे. आणि आज जे चिंतन आपण पाहणार आहोत हो योग वासिष्ठच्या ग्रंथाच्या आधारानं नाथांनी जे काही सांगितलेलं आहे ते चिंतन आपण पाहतो. मुळामध्ये जर आपण पाहिलं तर योग वासिष्ठ या ग्रंथाविषयी चिंतन केलं तर नाथाच्या मुखामधले शब्द आहेत बरं का. संत श्रेष्ठ नाथरायांनी 11व्या अध्यायामध्ये या पुढे असणार 309 क्रमांकाची ओवी, त्या ओवीत नाथांनी वर्णन केलेले वशिष्ठ श्लोक, वशिष्ठ ग्रंथ सहस्त्री त्यातील श्लोक 77 असं वर्णन नाथांनी केलेलं आहे. योग वासिष्ठ हा जो ग्रंथ आहे मुळामध्ये शतसहस्त्री, सहस्त्र म्हणजे 1000 आणि शत म्हणजे 100.
हजार श्लोकाचा मूळ ग्रंथ वशिष्ठांचा आहे असं नाथांचं म्हणणं आहे. वशिष्ठ ग्रंथ शतसहस्त्री आणि या ग्रंथाला अनेक नाव आहे. या ग्रंथाविषयी नावाला चिंतन करत असताना 4-5 नावं तुमच्या समोर मांडतो. या योग वाशिष्ठ नावाच्या ग्रंथाला उत्तर रामायण असंही म्हणतात, एक नाव. याच योग वाशिष्ठाला आर्ष रामायण असंही म्हणतात, दुसरं नाव. याच योग वाशिष्ठाला वशिष्ठ महारामायण असंही म्हणतात, तिसरं नाव. आणि याच योग वाशिष्ठाला मोक्षोपाय संहिता असंही म्हणतात, हे चौथं नाव. असे 4 नावं या योग वाशिष्ठ नावाच्या ग्रंथाला असणार आहे. याला योग वाशिष्ठ का म्हणायचं याचा जर थोडासा विचार जर आपण केला तर योग शब्दामधला जो असणार अर्थ आहे, योग म्हणजे जोडणे. थोडक्यात व्याकरणामध्ये धातू वगैरे त्याचा आलेला आहे. युज नावाचा धातू आलेला, युज नावाचा धातू जोडणे अर्थामध्ये. योग शब्दाचा अर्थ होतो जोडणं, वशिष्ठांनी जोडलेलं. योग वाशिष्ठ म्हणजे वशिष्ठांनी जोडलेलं. जोडलेलं म्हणजे काय केलं, त्या परब्रह्म तत्वाचं ज्ञान भगवान परमात्म्याला असणारं करून दिलं. म्हणजे आधीच होतं, पण ते असणारं माध्यम झाले, निमित्त झालं, उगा असणारं लीला केली. किंवा योग वाशिष्ठ या शब्दाचा जर आपण विचार केला तर जे वशिष्ठ असणार त्या ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप झालेले आहेत, एकरूप झालेले, जोडले गेलेले आहेत, अशा वशिष्ठांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याला योग वाशिष्ठ असं म्हणायचं. असं याचा शब्दशः अर्थ थोडक्यात आपल्याला पाहता येतो. हा जो ग्रंथ मी बोलून गेलो 100,000 श्लोक म्हणजे 1,00,000 श्लोक याच्यात होते. पण पुढे असणारा हा जो ग्रंथ मोठा असल्यामुळं पुढे त्याच्या 2 आवृत्त्या निघाल्या. एक निघालं योग वाशिष्ठ, याच्यामध्ये आहेत. आणि हा ग्रंथ काशीमध्ये गौड अभिनंद नावाचे असणारे एक पंडित होऊन गेले, त्या महात्म्यानं 9व्या शतकामध्ये हा ग्रंथ केला. मूळ योग वाशिष्ठामधलं जे निर्वाण प्रकरण आहे त्या निर्वाण प्रकरणाचा पूर्वार्ध त्याच्यात आला, उत्तरार्ध काय त्यांनी घेतलेला नाही. त्यानंतर दुसरा ग्रंथ जो केला त्याला योग वाशिष्ठ सार असं म्हणतात. तो 225 श्लोकाचा आहे. त्याची लेखक कोण आहे त्याची काही माहिती नाही. आणि त्यानंतर आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी योग वाशिष्ठावर ओव्या केलेल्या आहेत. आपल्याला कुणाला ज्ञात नसेल, माझ्याकडे ज्ञानोबरायांचा योग वाशिष्ठ ग्रंथ उपलब्ध आहे. ज्ञानोबरायांनी जसं गीतेवर ओव्या केल्या आणि त्याला प्रमाणही बरं का, संत श्रेष्ठ मुक्ताई महाराजांच्या चरित्रामध्ये विचार करत असताना श्री गुरु भक्ती महाराजांनी असणारं तिथं प्रमाण दिलेलं आहे की हा योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ हा ज्ञानोबरायांचा आहे. माझ्याकडे तो ग्रंथ मला वाटतं 800 का काहीतरी त्याच्यामध्ये ओव्या आहेत. सार ज्ञानोबरायांनी सांगितलेला आहे. तोही ग्रंथ असणार. आता प्रकाशन त्याचं नाही, जुनं प्रकाशन आहे सध्या, तो काही उपलब्ध जास्त होत नाहीये कुठं. तो एक आहे ग्रंथ. त्यानंतर नाथांनी हे जे वर्णन केलेले योग वाशिष्ठाचं, नाथांनी किती श्लोकाचं वर्णन केलं याचं वर्णन नाथांनीच सांगितलेलं आहे. मूळ ग्रंथ 1,00,000 श्लोकाचा आहे. आता सध्या उपलब्ध 32,000 श्लोकाचा आपल्याला सांगितला जातो किंवा होतो, कमी जास्तही त्याच्यात असेल. आणि नाथांनी जे श्लोकाचं भाष्य केलेलं आहे, 11वा अध्याय असेल, याच्यामध्ये जे भाष्य केलेलं आहे नाथांनी योग वाशिष्ठ ग्रंथावर, तर याच्यामध्ये केवळ 77 श्लोकाचं भाष्य नाथांनी केलेलं आहे. मी ओवी वाचून गेलो होतो. याच 11व्या अध्यायातील 309 क्रमांकाची ओवी वशिष्ठ ग्रंथ शतसहस्त्री आणि त्यातील श्लोक 77 नाथांचं वचन आहे. 77 श्लोकाची टीका, निवडक मोजके 77 श्लोक नाथांनी असणारे घेतलेले आहेत. तर हा जो ग्रंथ आहे, तर या ग्रंथाचा विचार केला तर थोडासा आता या ग्रंथाच्या संदर्भाने आपल्याला माहिती असावं म्हणून चिंतन सांगतोय की हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ 6 याच्यामध्ये प्रकरण आहेत. 6 मोठमोठाले प्रकरण आहेत. या ग्रंथामध्ये पहिलं प्रकरण वैराग्य प्रकरण आहे, जे भगवान प्रभू रामचंद्रांना वैराग्य झालं. या ग्रंथाचं दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे मुमुक्ष व्यवहार प्रकरण. मुळामध्ये योग वाशिष्ठात चिंतन केल्यावर गोष्ट येईल लक्षात, पण थोडक्यात माहिती म्हणून लक्षात असू द्या. पहिलं प्रकरण वैराग्य प्रकरण, दुसरं प्रकरण मुमुक्ष व्यवहार प्रकरण, मुमुक्षाच्या व्यवहारासंबंधानं. तिसरं प्रकरण आहे उत्पत्ती प्रकरण. चौथं प्रकरण आहे स्थिती प्रकरण. 5वं प्रकरण आहे उपशम प्रकरण आणि 6वं प्रकरण आहे निर्वाण प्रकरण. आणि याच्यामध्येही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग आहेत निर्वाण प्रकरणामध्ये. म्हणजे थोडक्यात एवढ्या विषयाची मांडणी योग वाशिष्ठ या ग्रंथामध्ये केलेली आहे. मग आता नाथांनी जे 77 श्लोक घेतले किंवा असणारं जे काही सांगितलं योग वाशिष्ठ,
तर गंमत अशी आपण लक्ष देत नाही तर, पण आता मुळामध्ये माझ्याकडे ग्रंथाची उपलब्धी असल्यामुळं थोडस चिंतन केल्यावर लक्षात आलं की हा जो 11व्या अध्यायाच्या प्रारंभीचा श्लोक आहे, तस्य विश्वामित्र उवाच तस्य व्यास तनुजस्य मलमात्रोपमार्जनम यथोपयुक्तम ते राम तावदेव उपयुज्यते. हा पहिला श्लोक योग वासिष्ठ ग्रंथामधील दुसरं जे प्रकरण आहे मुमुक्षु व्यवहार प्रकरण, त्या दुसऱ्या सर्गातला किंवा दुसऱ्या अध्यायातला हा पहिला श्लोक आहे. या श्लोकाचा थोडक्यात भाऊ सांगून जातो, श्लोक आलेला आहे म्हणून भाऊ त्याच्याविषयी बोलतो की तस्य व्यास तनुजस्य, व्यास महर्षींचे असणारे. आता हे विश्वामित्र बोलायला लागलेत. विश्वामित्र सांगतायत श्रीरामचंद्रा, ज्या प्रकारे व्यासपुत्र श्री शुकाचार्यांनी केवळ मनोमालिन्य मार्जना करता, आता इथं माझ्याकडे जो ग्रंथ उपलब्ध आहे त्या ग्रंथामध्ये थोडीशी चुकी झालेली. आपापला ग्रंथ पहा, चूक सांगतो मी, तुमच्या लक्षात आलं तर पहा आणि चूक सुधरून घ्या. तस्य व्यास तनुजस्य याच्यामध्ये मलमूत्रापमार्जनम असं असं झालेलं या श्लोकामध्ये. तर तिथं मलमूत्रा नाही, तिथं मलमात्रो असा शब्द आहे. मलमूत्रा नसून मात्रो शब्द आहे, मूत्राऐवजी मात्रो शब्द आहे तिथं. कुणाकडे असेल ग्रंथ तर व्यवस्थित लक्ष देऊन ते व्यवस्थित करून घ्या. म्हणून या मन म्हणजे मल अपामार्जन म्हणजे मल घालवायचा, मनाचा मळ म्हणा, मनाचा मल घालवण्याकरता असणारं त्या ठिकाणी जे काही ज्ञान सांगितलेलं आहे, त्या ज्या उपदेशाची आवश्यकता आहे ते उपदेश त्यांना असणारं प्राप्त झालेला आहे. आणि यथा उपयुक्तम तत् राम, राम प्रभू तुम्हाला तोच उपदेश असणार मनोमालिन्य घालवण्याकरता, मनाचा मळ घालवण्याकरता तुम्हाला असणार तेच त्या ठिकाणी ज्ञानाची काय आहे आवश्यकता आहे, तीच महर्षी या ठिकाणी वशिष्ठ तुम्हाला सांगतील. या अर्थाने या श्लोक आलेला आहे. आता ओवीच्या विचाराकडे आपण चालूयात. श्री व्यासाचा विरक्त पुत्र महर्षी वेदव्यास, वेदव्यासांचे असणारे जे पुत्र आहेत ते म्हणजे ते आपले हे श्री शुकाचार्य आहेत. या श्री शुकाचार्यांच्या विषयी जर बोलायचं झालं तर भागवतातला श्लोक प्रसिद्ध आहे. पाठीमागे जी काही कथा श्री शुकाचार्यांची आपण पाहिलेली आहे त्याच संबंधानं भागवतातला असणारा श्लोक आलेला आहे. भागवतानं वर्णन केलेले यम प्रवर्जंत मनुपेत मुपेत कृत्यम द्वैपायनो विरहका तर आजुहाव पुत्रेती तन्मयतया तरवो भिनेदुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. या श्लोकामध्ये चिंतन करत असताना श्री शुकाचार्यांचा अधिकार सांगितलेला आहे. जे श्री शुकाचार्य आहेत यम प्रव्रजंत, जन्माला आल्याबरोबर निघून गेले. इथं विरक्त शब्द आला की नाही, विरक्त म्हणजे त्यांचा असणार जन्माला आल्याबरोबर वैराग्य. किती वैराग्य, आईलाही सोडलं आणि बापालाही सोडलं. आई बापाला असणारं सोडणं तेही लहानपणात सोडणं. कारण की ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करत असताना बोलतात, ज्ञानोबा 13व्या अध्याय सांगतात, पहिली बाळ दशे आई बा हीची पिशे. ज्ञानोबा म्हणतात लहानपणी ती आई 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 म्हणणार असणारं लेकरू असतं, पुढचा विचार करायचा नाही. आईविषयी एवढं असणारं प्रेम आहे, पण त्या आईचाही त्याग केला, त्या वडिलांचाही असणारा त्याग केला. म्हणून असे ते विरक्तवान असे असणारे कोण श्री शुकाचार्य आहेत. आणि जन्माला आल्याबरोबर निघाले. सांगितले शुकाचे चरित्र, त्या श्री शुकाचार्यांचं चरित्र असणारं सांगितलेलं आहे. जनकी त्याचा विकल्प मात्र केला, निरंकार द्वारपारद्वारे जनकांनी असणार त्यांचा विकल्प नाहीसा केला. बघा, विकल्प शब्द आपण विकल्प शब्द भरपूर ठिकाणी वापरतो किंवा आपण चिंतन करत असताना आपल्याला ओवी ही असणार सगळ्यांना रामायणातलीच असणार ज्ञात आहे. अविद्येचा तिलाडका कार्यनाशासी नेटका विघ्न करावया रामाभिषेका विकल्प देखा धाडीला, आपल्याच नाथांनी सांगितलेली ही ओवी आहे. विकल्प काय आहे, अविद्येचा लाडका आहे. अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानाचा लाडका आहे. विकल्प शब्दाचा सरळ अर्थ लक्षात राहू द्या, संशय. विकल्प म्हणजे काय, संशय. विकल्प शब्द जरा बोलायला जड वाटतो, ऐकायलाही जड वाटतो विकल्प शब्द. विकल्प म्हणजे कायच असेल, पण साधा सोपा सरळ अर्थ लक्षात राहू द्या, विकल्प म्हणजे संशय. ज्याच्या मनामध्ये असणार संशय आहे, ज्याच्या मनामध्ये संशय आहे त्याच्याजवळ ज्ञान राहत नाही महाराज. संशय जिथं असतं तिथं ज्ञान राहत नाही. भगवान गीतेमध्ये म्हणतात अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यते. आपण नेहमी चिंतन ऐकणारे माणसं आहात. जिथं त्या ज्ञानाविषयी संशय आला, संशय आल्याच्या नंतर ते ज्ञान राहत नाही. आणि म्हणून विकल्प म्हणजे संशय. हा कोणाचा लाडका आहे तर नाथराय म्हणतात अविद्येचा लाडका आहे. अविद्या म्हणजे अज्ञान. जिथं अज्ञान असतो तिथंच संशय असतो. थोडं तुम्हाला समजण्याकरता वेदांताच्या भाषेतला दृष्टांत देतो. रस्त्यानं आपण चाललो, रस्त्यानं चालल्याच्या नंतर चालता चालता असणार त्या ठिकाणी आपल्याला एक दोरी असणारी पडलेली होती, पण ती सापासारखी भासायला लागली. त्याला वेदांत शास्त्रामध्ये रज्जू सर्प असं म्हणलेलं आहे.
चालता चालता असणार आपल्याला दोरी दिसली. दोरी दिसल्याच्या नंतर आता आपल्याला असणार काय झालेलं आहे, त्याच्यावर सर्पाचं ज्ञान झालं. मी काय सांगतोय, विकल्प हा अविद्येचा लाडका आहे. अविद्येचा लाडका कसा आहे हे सांगतो आणि विकल्प कसा आहे हे सांगतो. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. अविद्येचा लाडका विकल्प कसा आहे? अविद्या म्हणजे थोडक्यात अज्ञान. आता त्या ती आहे दोरी, पण आपल्याला तो वाटतोय सर्प, म्हणजे आपल्याला हे दोरीचं अज्ञान. दोरीचं अज्ञान अविद्या मनामध्ये निर्माण झाली आणि निर्माण झाल्याच्या नंतर त्या असणाऱ्या विषयी महाराज विकल्प निर्माण झाला, की हा साप आहे, की ही दोरी आहे, की हा असणारा मणी आहे का माळ आहे. मंद प्रकाशात आपल्याला न कळाल्यामुळे तो सापही वाटायला लागला, दोरीही वाटायला लागली, वेगवेगळा असणार असं वाटायला लागलं. असं का वाटायला लागलं? त्याचं मूळ कारण आहे विकल्प हा अविद्येचा लाडका आहे. अज्ञान जिथं असतं तिथंच विकल्प असतो. हे खरं की ते खरं, हे बरं की ते बरं. म्हणजे ज्ञान नसल्यामुळं असणारं तसं माणसाला वाटत असतं. आणि म्हणून नाथांनी जी ओवी पाठीमागे सांगितलेली अविद्येचा अति लाडका, ती ओवी बरोबर आहे. फार सुंदर असणार नाथांनी ते एका वाक्यात सांगितलेलं आहे. जनके त्याचा विकल्प मात्र संशय घालवला. तुम्हाला आम्हाला हे असणार त्या ठिकाणी संशय आहे कशा कशा विषयी, त्याला विचारसागरात प्रमेय संभावना, प्रमाण संभावना असा असणारा विचारसागरात आलेला आहे. जे प्रमाण दिले त्याच्याविषयी संशय, जे सद्गुरूंनी सांगितलं त्याच्याविषयी जे सिद्धांत सांगितला की तूच देव आहे हा सिद्धांत सद्गुरूंनी सांगितला, पण तरीही असणारा त्याच्याविषयी संशय वाटतो, प्रमेय संभावना असं वर्णन त्याचं आलेलं. म्हणून हे जे विकल्प आहे, मनातला विकल्प गेला पाहिजे. किंवा विकल्प शब्दाची अजून थोडीशी चिंतन जर आपल्याला करायचं असेल तर विकल्प कशाला म्हणायचं, अजून सोपा अर्थ आहे. वि म्हणजे वेगवेगळे, कल्प म्हणजे कल्पना. वि शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या आणि कल्प शब्दाचा अर्थ होतो कल्पना. वेगवेगळ्या कल्पना करणं, मनामध्ये उगाच काहीतरी कल्पना, वेगवेगळ्या कल्पना. माझा उद्धार कशाने होईल, येणे होईन का, तिने होईन का, अमुक होईन तमुक होईन का, वेगवेगळ्या कल्पना मनात येणं, त्याला म्हणायचं विकल्प. हाही विकल्प शब्दाचा अर्थ व्याकरणानुसार आपल्याला पाहता येतो. पण श्री शुकाचार्यांच्या ठिकाणचा जो विकल्प आहे तो असणारा निघून गेलेला आहे. कोणाच्या आशीर्वादानं निघून गेला तर श्री शुकाचार्यांचा जो विकल्प आहे तो द्वारपाळांच्या द्वारे निघून गेला. त्यांना निरहंकार केलं. निरहंकार हा शब्द इथं नाथांनी टाकलेला आहे. अहंकार शब्दाचा अर्थ काय होतो, अहंकार कशाला म्हणावा, अहंकार शब्दाचाही सोपा अर्थ आहे. अहम म्हणजे मी आणि कार म्हणजे करणं. व्याकरणात डुकरी करणे नावाचा अर्थ आहे. अहम म्हणजे मी आणि कार म्हणजे करणं. याचा अर्थ काय झाला, अहंकार शब्दाचा अर्थ काय झाला, सोपा अर्थ आहे मी करणं. अहंकार म्हणजे काय, मी करणं. अहम म्हणजे मी, कार म्हणजे करणं. मी करणं, मी करणं, मी करणं म्हणजे कोणी काम केलं, मी केलं. हे कोणी केलं, मी केलं. मी म्हणून बरे, मी सारखं जे म्हणत राहणं का, यालाच अहंकार म्हणायचं. अहंकार वेगळा काही नाही. मी अमुक, मी तमुक, मग त्याला वेगवेगळे असणारे स्वरूप आहे. देहांकार, देहाला मी समजलं म्हणजे देहांकार. देह अहम करोती, देह मी आहे असं म्हणणं देहांकार. तसं अहंकार जो आहे तो अहंकार श्री शुकाचार्यांच्या ठिकाणी होता ना, मीपणा, मी शुक आलो. पाठीमाग आपण चिंतन ऐकलं असेल, फार सुंदर वक्ते आपल्या ग्रुपमध्ये आहेत, आपण ते चिंतन ऐकलं असेल. मी शुक आलो, मी शुक ज्ञाता, अशा पद्धतीची जी भावना त्यांच्या अंतकरणात होती, मी हा होता अहंकार. आणि द्वारपाळानं काय केला, तो निरहंकार. कारण की अहंकार ठेवला नाही. त्याविषयी संदर्भामध्ये तुकोबारायांचा गोड अभंग आहे. सगळ्या वारकऱ्यांनी, सगळ्या रामभक्तांनी अवश्य तो अभंग पाहायला पाहिजे बरं का. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान. अभिमान लागला शुकाची पाठी, व्यासे उपराठी दृष्टी केली. जनक भेटीशी पाठविला तेने, अभिमान नाने खोटे केले. खोटे करून या लाविला अभ्यासी, मेरू शिखरासी शुक गेला. जाऊन या तेने साधिली समाधी, तुका म्हणे तधी होतो आम्ही. जगद्गुरु तुकोबारायांनी हे पाठीमागचा 10वा अध्याय आहे का, त्या 10व्या अध्यायाचा सगळा सार जगद्गुरु तुकोबारायांनी एक अभंगात सांगितलेला आहे. म्हणून मुळामध्ये रामभक्तांनी हा अभंग पाहून चिंतन करा. ब्रह्मज्ञान तरी एके दिवशी कळे, अशी अभंगाची सुरुवात आहे. मग असा असणारा हा जो अहंकार आहे तो अहंकार घालवला महाराज. अभिमानाने खोटे केले तुकोबारायांनी सांगितलं. आणि ज्याचा अहंकार गेला ना तो भगवंताला प्रिय होतो. आपण नेहमी चिंतन पाहणार आहोत. मी काय अहंकार शब्दाचा विषय विस्तार काय वाढवणार नाही, पण थोडक्यात सांगतो. भगवंतानी मला कोणता भक्त प्रिय हे सांगत असताना भगवंतानी गीतेमध्ये काही लक्षणं सांगितले. श्रीमद भगवद्गीतेतील 12वा अध्याय आणि 13व्या क्रमांकाचा श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणैवच निर्मम आणि निरहंकार. निरंकार हा शब्द इथं आहे की नाही, निरंकार ज्याचा अहंकार निघून गेलेला आहे, ज्याचा मीपणा निघून गेलेला आहे,
असे असणारे श्री शुकाचार्य आहेत. मग मी गेला आणि नुसता शुक राहिला, अशी अवस्था मागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलेली आहे. असे असणारे श्री शुकाचार्य, त्या शुकाचार्यांची कथा मी पाठीमागं तुम्हाला सांगितलेली आहे, असं या ठिकाणी बोलतायत. बोला पुढं. सज्ञानाचे कृपा वचन द्वारपाळद्वारे जाण करुणी विकल्पाचे दहन पूर्ण समाधान श्री सुखासी. आता श्री शुकाचार्यांचं काय समाधान त्यांना प्राप्त झालं? सज्ञानाचे कृपावचन. बघा इथं हे सज्ञान शब्द महत्वाचा आहे बरं काय. सज्ञान, ज्ञानी अशा असणाऱ्या महात्म्याचे कृपावचन. संताचा जर विचार केला, मी थोडस आज जे बोलतोय किंवा आता सांगणार आहे ते थोडस न पटायसारख्या काही गोष्टी आहेत, पण मी जे सांगणार आहे ना ते श्री आदरणीय स्वामी रामसुखदासजींनी त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, तीच तुम्हाला बोलणार आहे. सज्ञानाची कृपावचन, सद्गुरूंची कृपा, ज्ञानाची असणारी कृपा महाराज. या असणाऱ्या कृपेविषयी जर आपल्याला बोलायचं झालं महाराज, तर गुरु केल्यानं कल्याण होत नाही, तर गुरुची आज्ञा मानल्यानं, आज्ञा पालन केल्यानं कल्याण होतं. इथं वचन शब्द आहे का, कृपा वचन, या सद्गुरूच्या कृपा वचनाचा विचार असणार तुम्हाला सांगतोय. सद्गुरू, बरेच लोक म्हणतात गुरु करा. आमचे गुरुवर्य चारठाणकर बाबा विनोदानं सांगत असतात, लोक म्हणतात गुरु करून टाकला की घोर नाही. बाबा विनोदानं सांगत असतात आमचे गुरुजी, गुरु करून टाकला की घोर नाही. खरं सांगा, गुरु करून टाकायची गोष्ट आहे का बरं? गुरु करून टाकायची गोष्ट नाहीये. म्हणून शब्द काय, सज्ञानाची कृपावचन, जे ज्ञानी, जे महात्मे, जे सद्गुरू आहेत त्यांच्या कृपावचनाविषयी जर विचार केला तर चिंतन असं आहे, गुरु केल्यानं माणसाचं कल्याण होत नाही, तर गुरुची आज्ञा मानल्यानं माणसाचं कल्याण होतं. हे लक्षात ठेवा. गुरु केल्यानं कल्याण जर झालं असतं तर सगळ्याच उद्धार झाला असता, सगळ्यांनीच गुरु केलेला आहे. कोणी कोणी म्हणतं आमचे आमके गुरु, आमचे तमके गुरु, नाव ठेवतो असा विषय नाहीये. पण जर थोडं बारकाईनं आपण जर विचार या गोष्टीचा केला तर नुसतं शरीराने गुरु केलेलं कल्याण जगात कोणाचं झालं नाही आणि होणारही नाही. कल्याण जे होतं ते सद्गुरूच्या वचनानं होतं. ज्ञानोबरायांची किती सुंदर ओवी पहा. ज्ञानोबराय म्हणतात, काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवनी एकू. ज्ञानोबराय म्हणतात कानाची आणि वचनाची भेट झाली, गुरुची भेट झाली असं नाही म्हणत. ज्ञानोबराय म्हणतात त्या कानाची आणि सद्गुरूच्या वचनाची, सज्ञानाची कृपा वचन, काना वचनाची भेटी ज्ञानोबराय म्हणतात. आणि संतांचं वर्णन करत असताना निळोबरांनी तेच सांगितलेले आहे, वचनेची त्यांच्या होय महालाभ करी पद्मनाभ कृपा दृष्टी. हे वर्णन निळोबरांनी गाथ्यामध्ये केलेलं आहे. म्हणून ज्याला कल्याण व्हावं असं वाटतं ना, तर सज्ञानाचे कृपा वचन, त्यांच्या वचनाचा विचार करायचा. परिचरितव्या संतो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम यास तेषाम स्वैरकथा सायव भवंती शास्त्रानी. त्यांचं असणारं वचन ऐकलं, त्या वचनामध्ये असणारं आपलं कल्याण आहे. कारण की ते जे बोलतात ना, ते वेगळं काही बोलतच नाही, त्यांचं बोलणं सगळं भगवत संबंधी असतं. तयाचे विसाट शब्द ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्येच वर्णन केलेला आहे. तो महात्मा जो काही बोलेल तो नोहे नोहे. ज्ञानोबराय म्हणतात की तो कल्पितो जपू माझा. ज्ञानोबराय म्हणतात त्यानं जे काही असणारं बोलला ना तो माझाच जप आहे, असं ज्ञानोबरायांची भाषा आहे. म्हणून गुरु केल्यानं कल्याण होत नाही, गुरुची आज्ञा मानल्यानं काय होतं, कल्याण होत असतं. कारण की गुरु शब्द असतो, शरीर नाही. असं वर्णन एका कवी हिंदी दोह्यामध्ये सांगितलेले, जो तू चेला देह को देह घेय की खान, जो तू चेला शब्द को शब्द ब्रह्म करान. देहाला गुरु मानू नाही, शब्दाला असणार गुरु मानाव. गुरु शरीर नाही. तर लक्षात ठेवा बरं का. हा फार म्हणजे योग वासिष्ठाच्या निमित्तानं निघालेला विषय आहे चिंतनाचा. तुमच्या आमच्या माझ्या सगट आपल्या सगळ्याच्या चिंतनाचा हा प्रमुख विषय आहे की गुरु शरीर असत नाहीत आणि गुरु शरीर गुरु नसतं कधी. न मरते बुद्ध्या स्वेत असं भागवतानं वर्णन केलेलं आहे. म्हणून गुरु कधी मरत नाही. जर गुरु मरून गेला तर शिष्याचं कल्याण कसं होईल? म्हणून गुरु कधी मरत नसतात, मरणार शरीर आहे. शरीराला अधम असं म्हटलेलं आहे. गोस्वामी तुळशीदासजी रामायणामध्ये म्हणतात की नाही, क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. गोस्वामी तुळशीदासजींनी वर्णन केलेलं आहे. मग जर कुणाचं हाडमासमय शरीरात गुरु गुरु होत असन तर ते अधम असतात. जे हाड मासाच्या शरीराला गुरु मानतात का, स्वामी रामसुखदासजींनी त्यांना कालनेमी म्हणलेलं आहे. कालनेमी आपल्याला रामायणामध्ये माहिती आहे, कालनेमी.
हनुमंतराय त्याला दक्षिणा देतो वगैरे म्हटले होते. आहे चिंतनाचा विषय आहे. गोस्वामींनी विचार सांगितलेला आहे, नाथांनी सांगितलेला विचार आहे. त्याला गोस्वामींनी कपटमुनी हा शब्द गोस्वामी तुळशीदासजीच्या रामायणात प्रताप भानूची आणि गोस्वामी तुळशीदास आपलं प्रताप भानूच्या कथेमध्ये विषय आलेला आहे तो. त्याच्यामध्ये कपटमुनी नाव आलेलं. म्हणून देहाला गुरु जो मानतो किंवा देहाला जो हाय गुरु येथे देहाच्या संबंधाने असणारा जो मानतो तो कपटमुनी, तो कालनेमी आहे असं वर्णन असणारं या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून गुरु कोण आहेत तर गुरुचे शब्द हेच आपले गुरु येतं. या संबंधानं स्वामी रामसुखदासजींनी नाथांचं उदाहरण सांगितलेले. नाथांच्या चरित्रात आपण विशेषत्वानं जर पाहिलं तर नाथांनी प्रथम आपण जर थोडा विचार केला तर पहिली तीर्थयात्रा करायची, नंतर उपासना करायची, नंतर ज्ञान प्राप्त होतं असा विचार आहे. पण नाथाच्या जीवनात थोडा उलटा क्रम आहे. नाथांना आधी ज्ञान झालं, नाथांना आधी ज्ञान झालं. ज्ञान झाल्याच्या नंतर असणाऱ्या त्या ठिकाणी उपासना केली. उपासना झाल्यावर गुरुंनी तीर्थयात्रा करण्याची आज्ञा दिली आणि नाथराय तीर्थयात्रेला निघाले. फिरता फिरता हिंडता हिंडता असणारं नाथांची तीर्थयात्रा चालू आहे. इकडे पैठणचा एक ब्राह्मण देवगिरी किल्ल्यावर गेला. देवगिरी किल्ल्यावर गेल्याच्या नंतर आणि मग त्या ब्राह्मणाजवळ जनार्दन स्वामींना सगळी कथा त्या ब्राह्मणाने सांगितली. असं असे एकनाथ महाराजांनी घरी सांगितलं नाही, ते माघारीच निघून आलेले आहे. तर त्यावेळेस एकनाथ महाराजांच्या करता श्री जनार्दन स्वामींना पत्र लिहून दिलं. महाराज नाथांचे चरित्र फार गोडे. जनार्दन स्वामींनी पत्र लिहून दिलं आणि ते पत्र असणाऱ्या त्या ठिकाणी म्हटलं एवढंच करा, फक्त तो ज्या वेळेस एकनाथ पैठणला तीर्थयात्रा करताना येईल त्यावेळेस त्याला हे पत्र द्या. सद्गुरूंनी असं म्हटल्याच्या नंतर ब्राह्मण गेला पैठणला, आजीला भेटला, पत्र दिलं. पत्र दिल्याच्या नंतर असणाऱ्या त्या ठिकाणी तीर्थयात्रा करत करत नाथ आले. पण नाथांनी गावात काही ओळख कोणाला दिली नाही. पण तरी सुद्धा असणाऱ्या नाथांना ओळखलं आजी आजोबांनी प्रेमानं. नाथ आजी आजोबाला पाहिलं आणि पळणार की तेवढ्यामध्ये असणार महाराज त्या आजी आजोबांनी हाका मारली आणि सांगितले, हे तुझ्या गुरुचं पत्र आलं, एवढं पाय आणि वाच. नाथांना असं म्हटल्याच्या नंतर नाथांनी ते पत्र असणाऱ्या त्या ठिकाणी उपर्ण पसरवलं, त्याच्यावरती पत्र ठेवलं, त्याला प्रदक्षिणा घातली, दंडवत प्रणाम केला. नंतर ते पत्र वाचलं. त्यात लिहिलं होतं की एकनाथ तू तिथंच राहा, जिथं आहेस तिथंच तू राहा. काय सद्गुरूंचे वचन काय चाललंय, आपला विषय काय सज्ञानाची कृपा वचन हा विषय चाललेला आहे बरं का. काय सांगितलं, एकनाथा तू जिथं आहेस तिथंच राह असं नाथांनी असणारं गुरूंनी पत्रामध्ये सांगितलेलं पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर असणार त्या ठिकाणी महाराज हयातभर असणारं नाथराय तिथून निघाले नाही. नाथराय तिथंच जागेवर बसले. नाथरायांचा जो वाडा आहे का त्या वाड्याच्या ठिकाणी त्यांना पत्राची प्राप्ती झालेली होती. पत्राचं प्राप्ती तिथं भेटलं होतं पत्र, त्याच्यामुळे नाथ तिथंच बसले. घर नव्हतं, दार नव्हतं, काय नव्हतं. महिपती महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे की बाबा की तिथं काहीच नव्हतं, फक्त त्यांनी मग हळूहळू गवताची कुटिया वगैरे केली आणि सगळं केल्याच्या नंतर त्यांनी असणार त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तिथं वास्तव्य केलं, ग्रंथ वाचनाला सांगण्याला सुरुवात केली आणि त्यानंतर तिथं पुन्हा मोठा वाडा बांधला. दृष्टांत संपला. सांगायचा मुद्दा आपला आहे सज्ञानाचे कृपावचन. सद्गुरूंच्या वचनाला किंमत आहे सद्गुरूंच्या देहापेक्षा. म्हणून सद्गुरू काय शिकवतात याला मान्यता दिली पाहिजे. बरेच जण काय करतात, सद्गुरूची भरपूर सेवा करतात, सद्गुरूच्या माग माग पुढं पुढं सद्गुरूंना हे करू का ते करू नये असं माझं म्हणणं नाहीये. पण गंमत त्याच्यातली अशी आहे, हे करू का ते करू का, असं करू का तसं करू का, सद्गुरूंच्या माग माग पुढं पुढं राहतात. पण सद्गुरूंचा जो सिद्धांत आहे, सद्गुरूंना जे सांगितलेलं आहे ते सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकत नाही. एका सद्गुरू महाराजांनी आयुष्यभर ज्ञानाचा प्रचार प्रसार केला आणि प्रचार प्रसार केल्याच्या नंतर आपल्या असणाऱ्या शिष्यांनाही सांगितलं की बाबा आत्मा हा देहापेक्षा भिन्न आहे, या आत्म्याला मरण नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः न चेद क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हे सगळं असणारं त्या ठिकाणी वर्णन सद्गुरूंनी सांगितलेलं होतं. हे वर्णन ऐकून सुद्धा सद्गुरू ज्या वेळेस जाणार कळाल्या बरोबर शिष्य असणारे रडू लागले आणि शिष्याचं रडणं पाहिल्याच्या नंतर सद्गुरूंनी लागले, पण एक लक्षात ठेवा, मी आयुष्यभर सांगितलं शरीर मरणार आहे, आत्मा मरणार नाही, हे सांगून सुद्धा तुम्ही रडायला लागले. म्हणजे माझ्या उपदेशाचा तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही. गुरु मेला आणि शिष्य रडला तर दोघायला काय ज्ञान झालं, काहीच ज्ञान झालं नाही. म्हणून त्यांच्या वचनाची किंमत आहे. आपला हा विषय चाललेला आहे बरं का.
त्या चिंतन करत असताना भक्तिशास्त्राने असं चिंतन केलेले, भगवंतापासून आपल्याला लाभ व्हावा असं जर वाटत असेल तर आपण 5 गोष्टी कराव्या असं शास्त्राने सांगितलेले. एक, नामजप करावा, ध्यान करावं, सेवा करावी, आज्ञापालन करावं आणि संग करावा. जर सद्गुरूपासून काही आपलं देवापासून काही भेटावं वाटत असेल तर. पण संत महात्म्याकडून लाभ करून घेण्यासाठी 3च गोष्टी उपयुक्त आहेत. काय येतं? सेवा, आज्ञा आणि संगती. त्याच्यामध्ये नामजप आणि ध्यान याची असणारी काय प्राधान्यता नाही आहे. म्हणून सद्गुरूच्या वचनाला माणसाने किंमत द्यावी. सद्गुरूंनी काय सांगितलं याला असणारं काय करावं, किंमत असणारं द्यावी. स्वतःचा असणारं सद्गुरूच्या देहाचा, स्वतःचा असणारं देहाचा उदय 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 करत असणाऱ्या माणसाने बसू नये. म्हणून सज्ञानाचे कृपावचन. कोणीही बोलल्यानं माणसाला ज्ञान होत नाही. आता आमच्यासारखे असणारे काही महाराज मंडळी असतील, रोज सांगतात कुठेही चिंतनात विषय आला की व तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, तू देव आहेस. चिंतनात विषय निघतो, सांगितले जातो, पण आमचं कोणी ऐकतं का? किंवा आमच्या बोलण्याचा कोणावर परिणाम होतो का? का होत नाही याचा असणारा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये असणार येईल का असणार त्या ठिकाणी परिणाम होत नाही. कारण की सज्ञान नाही ना. नुसतं काय ज्ञान 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 म्हटलं जातं, पण सज्ञान ज्ञान जे पाहिजे, जे ज्ञान असणार सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणजे नेमकं काय? उपनिषदानं सांगितलेलं आहे, विद्या कोणाला म्हणावं? सा विद्या या मुक्त आहे. जी माणसाला मुक्त करते तिला विद्या म्हणावं. म्हणून जे मुक्त करते ती ज्ञान आहे. आणि ज्ञानी माणसाचा सहज जरी शब्द कानावर आला, सहज जरी ज्ञानी महात्मा बोलला तरी त्याच्या बोलण्यामध्ये जगाचं कल्याण होत असतं. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिलेलं आहे. माळी असणार ज्या वेळेस बगीच्यामध्ये पाणी देतो, तर पाणी देत असताना माळी हा पाणी कशाला देतो? फुलाला वगैरे पाणी असणारा देतो. पण पाठीमागे असणार तृणते प्रसंगीची जी ज्ञानोबरांची भाषा आहे, तरी सुद्धा असणार गवत काय होतं? गवत असणार त्या ठिकाणी त्या पाण्याबरोबर जगत. तसं एका बोले होय जगाचे हित ज्ञानोबरा म्हणतात. हे कोणाचं वचन आहे? सज्ञानाची कृपावचन. ज्ञानी महात्मा एकाला जरी बोलला तरी त्याचं वाक्य हे त्रिकालाबाधित असल्यामुळे ते कधीही माणसाच्या कल्याणाचं ठरतं. त्याच्यामध्ये कधीही असणारा बदल होत नाही. म्हणून सज्ञानाची कृपावचन. नाथांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. नाथ राय भागवताचा गीतेचा असणार भागवताचा वगैरे पाठ सांगायचे. आणि भागवताचा वगैरे पाठ सांगताना विश्वरूप प्रसंग वर्णन आलेला आहे. भागवतातही नाथ भागवतात वर्णन आलेलं आहे आणि गीतेतही आलेलं आहे. त्या प्रसंगामध्ये सांगता 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 त्या विश्वरूप प्रसंग ऐकण्याकरता अनेक श्रोते आले होते. त्याच्यामध्ये एक राण्या महार नावाचा व्यक्ती आला होता. राण्या महार, त्याचं नाव विवेकनाथ आहे असं पांगारकरांनी सांगितलेलं आहे. त्याला राण्या महार असं म्हटलेलं. तर राण्या महार आला. आल्याच्या नंतर दोघं नवरा बायको रोज नाथांच्या असणाऱ्या पाठाला ग्रंथाला असायचे. ते ऐकता ऐकता ते विश्वरूप दर्शन योगाचं चिंतन झालं. आणि चिंतन झाल्याच्या नंतर मग सगळे गेल्यावर राण्या महारानं नाथांना नमस्कार केला आणि विचारलं, नाथा म्हणजे एवढं सगळं विश्वरूप भगवंतानी धारण केलं, त्यावेळेस मी कुठं होतो असा प्रश्न राण्या महाराने केला. आणि त्याच वेळेस नाथांनी त्याला सांगितलं, बाबा तू त्याच विश्वरूपामध्ये होता. नाथ एवढंच म्हणले की त्याला समाधी लागली. सज्ञानाचे कृपावचन. कोणाचं कृपावचन? सज्ञानाचं. अज्ञानाचं नाही. अज्ञानी लोक सांगू सांगू मेले तरी कोणावर काय असणार त्याचा फरक नाहीये. म्हणून नाथांचं असणारं त्या ठिकाणी जे वचन आहे ते सज्ञानाचे. म्हणून ज्ञानी महात्म्याच्या कृपावचनाने. आता इथं वचन हा शब्द आलेला आहे. हा ज्ञानी महात्मा कृपा करतो तर 4 प्रकारानं कृपा करतो असं पाहायला सापडतं बरं का. कोणत्या 4 प्रकारानं असणार कृपा करतो? एक, स्मरणानं कृपा करतो, दृष्टीनं कृपा करतो, शब्दानं कृपा करतो आणि स्पर्शानं कृपा करतो. सज्ञानाचे कृपा वचन. वचन शब्दाचं चिंतन चाललेलं आहे, लक्षात ठेवा. कशा कशानं तो महात्मा, तो सद्गुरू आपल्यावर कृपा करतात, ते ज्ञानी आपल्यावर कृपा करतात? स्मरणानं. कशा पद्धतीनं? दृष्टांत दिलेला आहे. जसं कासवी वाळूमध्ये अंडे घालते. कासवी असणारे जे आहे, कासव आणि कासवी वाळूमध्ये अंडे घालते आणि स्वतः पाण्यात राहून त्या अंड्याचं स्मरण करीत राहते. तर तिच्या त्या स्मरण करण्याने अंड काय होतं? परिपूर्ण होतं. कासवी जे काही असणार त्या ठिकाणी पाण्यामध्ये राहून अंड्याचं स्मरण करते. नुसत्या स्मरणानं अंड्याचं पोषण होतं असं वर्णन केलेलं आहे.
दुसरा कोणत्या पद्धतीनं कृपेची प्राप्ती होते? दृष्टीने. कशा पद्धतीनं? असं वर्णन केलेलं आहे. जसं मासोळी पाण्यात आपल्या अंड्याकडे मासोळीनं पाण्यात अंडे दिले की थोड्या वेळाने येते, अंडे असणार पाहते आणि तिच्या त्या दृष्टीनं अंड पिकतं. तसं सद्गुरूच्या केवळ कृपा दृष्टीनं शिष्याला ज्ञान प्राप्त होतं, असं वर्णन केलेलं आहे. तिसरा असणार आहे स्पर्श, सद्गुरूंच्या स्पर्शानं. मग त्याला उदाहरण काय आहे? जसं लांडोर आपल्या अंड्यावर बसून राहतं, तेव्हा तिच्या स्पर्शानं अंड परिपक्व होतं, तसं गुरुच्या हस्तस्पर्शानं शिष्याला ज्ञान प्राप्त होतं. त्याला स्पर्श दीक्षा म्हटलेले. आणि शेवटचा विषय आहे कृपा वचन. म्हटलं की नाही, सज्ञानाचे कृपा वचन. तर वचन म्हणजे शब्द. त्या महात्म्याच्या शब्दानं कृपा होते. महात्म्याच्या शब्दानं कशा पद्धतीनं? त्यालाही उदाहरण दिलेलं आहे. ही टिटवी असते, आपण टिटवीचा आवाज ऐकतो नेहमी. जसं ही टिटवी पृथ्वीवर अंड घालते ना, आकाशात शब्द करीत गिरट्या घालते, आकाशातून उरडत राहते, तर तिच्या त्या शब्दानं अंड्याची परिपूर्ण वाढ होते. तसं गुरु आपल्या शब्दाने शिष्याला ज्ञान प्रदान करतात. कशानं? शब्दाने. आणि म्हणून सज्ञानाचे कृपा वचन. अमृत अनुभवामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलेलं, आपलं ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे, बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे. अमृतानुभवामधली ओवी. ते माझ्या पाठीमागे आता गावात सुरू झाले, आता त्याला काय करावं? त्याचा आवाज आपल्याला होते, पण आता त्याला नाईलाज आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे. ज्ञानोबराने अमृतानुभवात सांगितलेलं आहे. म्हणून शब्दानं सद्गुरू काय करतात? कृपा करतात. आणि म्हणून सज्ञानाचे कृपावचन, त्या ज्ञानी महात्म्याचं असणारं जे कृपावचन आहे ते द्वारपाळद्वारे, कोणाच्या माध्यमातून आलं? द्वारपाळाच्या माध्यमातून आलं. करोनी विकल्पाचे दहन पूर्ण समाधान श्री शिकासी. आणि ते ज्ञानी शब्द ते ज्ञानाचे ऐकल्याबरोबर श्री शिकाचार्यांनी असणार त्या ठिकाणी काय केलेलं आहे? विकल्प टाकून दिला. नोहे नोहे नाथराय म्हणतात, दहन केला. मी बोलून गेलो, संतांच्या एक शब्दाचा विचार महत्वाचा असतो बरं का. आता विकल्प गेला असं म्हटले नाही, नाथराय विकल्प गेला असं का म्हटले नाही? त्याचं कारण आहे, गेलेला वापस येऊ शकतो. गेलेला वापस येऊ शकतो. पण नाथराय काय म्हणतात की दहन केलं. दहन केलं म्हणजे जाळूनच टाकला. जाळून टाकलं की पुन्हा कसंच यायचं काम नाही. जाळलेला असणारा वापस जसं येत नाहीये, तसं श्री शुकाचार्यांचा जो विकल्प गेला पुन्हा माघारी आलाच नाही. आणि मग विकल्प गेल्यामुळे श्री शुकाचार्यांना कशाची प्राप्ती झाली? तर पूर्ण समाधान श्री शुकासी. शब्द एक एक महत्वाचा आहे. नाथराय म्हणतात विकल्प गेल्यामुळं श्री शुकाचार्यांना पूर्ण समाधान प्राप्त झालं. आपल्याला असणारं समाधान आहे, पण आपल्याला पूर्ण समाधान नाही ना. आपल्याला समाधान आहे का? गीतेमध्ये भक्ताचं लक्षण सांगत असताना सांगितलेले संतुष्ट सततम योगी. आपण सतत संतुष्ट नाही, सतत समाधानी नाही. आपल्याला आता समाधान असतं तर मग नसतं. आता समाधान आहे तर अर्ध्या तासांनी, आता ह्या मिनिटाला समाधान आहे तर दुसऱ्या मिनिटाला आपल्याला समाधान नाही. पण संत्या शुकाचार्यांना विकल्प गेल्यामुळे असणारं काय झालेले? समाधानाची प्राप्ती झालेली आहे. श्री शुकाचार्यांना समाधान जे भेटलं ते पूर्ण समाधान भेटलं, जे समाधान कधी भंगणार नाहीये, ज्या समाधानाला कधी नाश नाहीये, अशा असणाऱ्या समाधानाची प्राप्ती श्री शुकाचार्यांना झालेली आहे, असं वर्णन केलेले. चला पुढे बोला मौली. जैसे विरक्ती सुखासी, तैसी विरक्ती श्रीरामसे. राज्य वैभवनावर त्यासी, नित्य विषयासी विरक्त. आता नाथांनी इथं विरक्तीची तुलना केलेली आहे. विरक्ती म्हणजे नेमकं काय? विरक्ती शब्दाचा अर्थ काय होतो? विरक्ती कशानं होते? काय असणारं कारण असावं? याचा जर आपण थोडा मुळामध्ये जर विचार केला तर विरक्ती शब्द जो आहे, विरक्ती म्हणजे वि आणि रक्त असा शब्द आलेला आहे. वि आणि रक्त. तर रक्त म्हणजे काय? रंज रागे नावाचा व्याकरणात धातू आलेला आहे. योगशास्त्राने त्याचं वर्णन केलेलं आहे. तर थोडक्यात आसक्ती रहित जो झालेला आहे त्याला विरक्त म्हणायचे. ज्याच्या ठिकाणी ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही त्याला विरक्त म्हणायचे.
मग ही विरक्ती कशाने प्राप्त होते किंवा विरक्त कोणाला म्हणावं? मुक्ताई साहेबांचं आहे की नाही प्रमाण, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा, मुक्ताई साहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही आम्ही वरी वरी विरक्ती दाखवत होतो, पण आपली विरक्ती काहीच कामाची नाही. आणि आपल्या विरक्तीविषयी वैराग्याविषयी बोलत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी आवाज येत सांगितलेले, नाहीये. जगद्गुरु आवाज येत नाहीये. तुकोबारायांनी असता. आता आवाज येतोय का? हा, येतोय येतोय येतोय. हो, येतोय हा. येतोय. हा, तुम्हाला नसेल माऊली. गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय. मग विरक्ती विरक्ती म्हणजे काय? हा, विरक्त शब्दाचा अर्थ सांगू लागलेले, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणार. ताटीच्या अभंगात सांगितलेले, ज्याच्या अंतकरणात लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणात अहंता नाहीये, त्याला असणारं त्या ठिकाणी काय म्हणावं? विरक्त असं म्हणावं. आपली विरक्ती सांगू लागलो तुम्हाला तुकोबारायांचं प्रमाण देऊन. आपली विरक्ती कशी आहे बघा, जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी. आपली विरक्ती, आपलं वैराग्य तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. तुकोबारा म्हणतात, जोपर्यंत आपल्या असणाऱ्या इंद्रियाला पदार्थ दिसत नाही, तोपर्यंत असणारं आपलं काय आहे? वैराग्य आहे. वैराग्य बोलल्या जातं, पण आपलं असणारं वैराग्य फक्त बोलण्यातलं आहे. विषय आपल्याला भेटला की आपण काय करतो? सगळं सोडून देतो, विषयाच्या मागे लागतो. एक दृष्टांत सांगतो ऐका. त्या उत्तर प्रांतामध्ये एका गावाबाहेर एका जणानं असं संन्यासाचं सोंग केलं बघा. संन्यासाचं सोंग करून बसला. ते शिष्य ते शिष्य मंडळी म्हणल्यावर काय काय पाहायची गरज आहे? बाबाजी बोलत नाहीत. बाबाजी कोणाला बोलत नाहीत. बाबाजी असणार कोणाच्या पैशाला हात लावत नाहीत. हम छिते नाही. आम्ही पैशाला हात लावत नाही. चुकून जरी स्पर्श बाबाजींनी द्रव्याला केला तर 3 वेळेस बाबा कपड्या सगळं आंघोळ करतात, सचेल स्नान. हे असं असणार त्या ठिकाणी चर्चा. आता बाबाजीच्या त्यागाची चर्चा, जिकडं तिकडं चर्चा. लोक आणायचे, पैसे द्यायचे. बाबाजी कोणाच्या 10 रुपयाला हात लावित नाहीत. बाबाजी कोणाच्या 50च्या नोटीला हात लावित नाहीत. कोणाच्या असणाऱ्या 100ची नोट ठेवली, बाबाजी हात लावत नाहीत. हम छिते नाही. शिष्य म्हणायचे, हमारे गुरुजी छिते नाहीये, आमचे गुरुजी कशाला हात लावत नाहीत. असं त्यांचं चाललं होतं. तेवढ्यात एक जर चेंगूस होता, त्यांनी कधीच आयुष्यात दान धर्म केला नाही. त्याला गावातले लोक नावं ठेवायचे. त्यानं विचार केला, आपण काय करू? हे बाबा एरी घेत नाहीत आणि तिरी घेत नाहीत. बाबाच्या पुढे काय करू आपण? 10 लाख रुपयाची थैली आणून बाबाच्या समोर ठेवू. बाबा एरी घेत नाहीत, तिरी घेत नाहीत. बाबा नाही म्हटले, आपली थैली उचलायची, घरी घेऊन यायचं. लोकांमध्ये नाव होईल, आमका आमका होता 10 लाख रुपये बाबाला देऊ लागला. लोक म्हणतात देत नाही, पण 10 लाख देऊ लागला. 10 लाख असणार त्या ठिकाणी दिले तरी बाबांनी हात लावले नाही. आणि यांनी 10 लाखाचं दान केलं. लोक 10, 20, 100, 50 देतात, पण यांनी 10 लाख दिले. काय करायचं? नुसतं आपल्याला फुकटचं मोठेपणा मिरवायला काय लागतं? असा विचार केला ना. असा विचार करून त्याने काय केलं? 10 लाखाची थैली भरली. भरल्याच्या नंतर थैली आणली. आणल्यावर महाराजाच्या पुढे ठेवली. महाराजाच्या समोर ठेवल्याबरोबर असणार त्या ठिकाणी बोलू लागले. बोलता बोलता शिष्याने 10 लाखाची थैली उचलली ना आतमध्ये नेऊन ठेवली. आतमध्ये नेऊन ठेवल्यावर त्याला शेंडीपासून तळव्यापर्यंत महाराज घामाचं पन्हाळ वाहू लागलं. विचार करू लागला, बाबा द्रव्य घेत नाहीत, द्रव्याला शिवत नाहीत, आता करायचं काय? आलोच मनात विचार एक घेऊन असणार झालंय दुसरं. मग शिष्य असणार म्हणायला लागले, आज बाबा दिवसभर अखंड मौन, बाबा बोलणार नाही. दिवसभर तिथंच बसला. बाबाजीनं मौन सोडलं शेवट आणि समाधान करायला सुरुवात केली. बेटा, आमच्या पुढे कोणी 10-20 रुपये ठेवले तर आम्ही घेत नाहीत, असा नियम आमचा नियम आहे. काय नियम आहे आमचा? आमच्या पुढे कोणी 10-20 रुपये ठेवले तर आम्ही त्याला असणारे घेत नाहीत. पण जर कोणी 10-20 रुपये ठेवले तर घेत नाहीत, पण लाखाच्या पुढे कोणी जर ठेवलं तर आम्ही ती देणगी फेटाळीत नाहीत, असा आमचा नियम आहे. म्हणजे 10-20 ला हात लावायची नाही, लाख सोडायचे नाही. हे आपली विरक्ती आहे महाराज. हे आपलं वैराग्य. डोळ्यासमोर विषय येत नाही तोपर्यंत वैराग्य. विषय आला की आपलं असणारं वैराग्य सुटल्या गेलं. या वैराग्याच्या संबंधानं वैराग्य आणि विरक्ती एकच आहे बरं का. आपल्याला वैराग्य कसं होतं पंचदशी मध्ये वर्णन आलेलं आहे बरं का. दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगीषु अधीनता असाधारण हेतवाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. या 3 गोष्टी वैराग्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे जो काही विषय आहे त्या विषयाविषयी आपल्या अंतःकरणात दोष दृष्टी पाहिजे. त्याच्याकरता आमची महाराज मंडळी दृष्टांत देत असताना त्या सासूबाईच्या बासुंदीचा दृष्टांत देतात. आपण ऐकलेला आहे, वेळ घेणार नाही मी आपला, तो पुन्हा दृष्टांत सांगून. सासूबाईची बासुंदी माहिती आहे ना? सासूबाईचं असणार त्या ठिकाणी
बासुंदी करता करता त्याच्यामध्ये शेंबूड वगैरे पडतो, जावयाला आग्रह करतात, पण जावई असणार खात नाही. का खात नाही? त्याला असणार माहिती असतं हे खाल्लं की याच्यामध्ये असणार काय हे त्याला माहिती. म्हणून दोष दृष्टी, आपल्याला विषयामध्ये दोष दिसले पाहिजे. दोष दृष्टी कशा पद्धतीनं दोष दिसले पाहिजे? आपल्याला ज्ञानोबरायांनी फार सुंदर सांगितलंय बरं का. ज्ञानोबरायांनी वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, एखादा व्यक्ती आहे, त्याला फार दिवसाची भूक लागली माऊली. फार दिवसाची भूक लागल्याच्या नंतर इकडं तिकडं फिरू लागला, कुठं काय भेटतं का, कुठं काय भेटतं का, फिरणं त्याचं चालूच आहे. पण तेवढ्यामध्ये एका ठिकाणी असणार सुंदर अशा पद्धतीनं महाराज जेवायचं नियोजन वगैरे चांगलं बघत महाराज जेव घातलं त्याला. ताट वाढलं आणि ताट वाढल्याच्या नंतर जेवायला बसला आणि घास घेणार तेवढ्यामध्ये एक जणांनी सांगितलं, त्या घरचे लोक दुष्ट येतं येईन तू माराव म्हणून त्याच्यामध्ये विष टाकलेलं आहे. आणि हे ऐकल्या बरोबर महाराज त्याला असणार त्या ठिकाणी काय करतो तो, ज्ञानोबरायांची गोड भाषा आहे, जे विषय रांधेली रस सोये, जै जेवणारा ठावी होये, तै तो ताटची सांडोनी जाई जियापुरी. ज्ञानोबराय म्हणतात ताट आहे, त्या ताटातल्या एका पदार्थात कुठेतरी विष मांडलेलं आहे. पण याला कळालं ताटात विष येतं, तो अख्खं ताट सोडतो, पदार्थ नाही सोडत, अख्खं ताटच सोडून देतो. का? कारण की आता त्याला असणार या अन्नात दोष हे कळालेले. म्हणून विषयाची बाबतीत आपल्याला दोषदृष्टी असायला पाहिजे. ज्ञानोबराय पुढे सिद्धांत सांगतात, तैसे संसाराया समजता, जाणी जे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. आपल्याला वैराग्य पाहिजे असेल तर ज्ञानोबराय म्हणतात काय नाही, हे सगळं अनित्य आहे. असं भगवान गीतेमध्ये म्हणतात ना, अनित्य इमम लोकम. भगवंताने गीतेत सांगितलेलं हा लोक अनित्य, अनित्य म्हणजे नाशवान आहे. आणि हा नाशवान आहे, अनित्य आहे, हे जर असणार त्या ठिकाणी कळालं तर मग वैराग्याला ही म्हणायची गरज नाही. ज्ञानोबराय म्हणतात वैराग्य दौडिता पाठी लागे. वैराग्याला काढून दिलं तरी वैराग्य आपल्याकडे येतं. हे कधी होतं? तर ज्ञानोबराय म्हणतात हे होतं तेव्हा जैसे संसाराया समजता जाणीजे अनित्यता. आता इथं समजता हा शब्दही महत्वाचा आहे, कारण की असणार आपल्याला संसाराविषयी काही काही गोष्टीविषयी वैराग्य दोषदृष्टी असते, पण सगळ्या संसाराविषयी दोषदृष्टी आपल्या ठिकाणी नसते. म्हणून पंचदशिकार विद्यारण्य महर्षी म्हणतात वैराग्य होण्याकरता पहिलं लागते दोषदृष्टी, दुसरी लागते जिहासा. जिहासा म्हणजे विषयाचा त्याग. जे जे विषय आपल्या जवळ येतील त्या त्या विषयाचा त्याग करायचा, विषय भोगायचे नाही. आणि तिसरं असणार भोगाविषयी दीन. काहीही असणार त्या ठिकाणी महाराज आपल्या समोर आलं, कोणताही भोग येऊ द्या, त्या भोग असणार त्या ठिकाणी समोर आल्याविषयी त्याच्याविषयी प्रेम मनात निर्माण न होणं, अशा 3 गोष्टीचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. असं जर विरक्ती, असं वैराग्य असेल तर ज्ञान राहतं बरं का. ज्ञान कोणाकडे राहतं माहितीये का? ज्ञान कोणाकडे राहतं? संतांनी गुरुवर्यांनी असं सांगितलेले, तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेवलेले ज्ञानोबराय म्हणतात. कारण की विरक्ती वैराग्य जर असेल तर जिथं वैराग्य आहे तिथं ज्ञान आहे. म्हणून वैराग्य पाहिजे. वैराग्य असेल त्या ठिकाणी ज्ञानोबराय वर्णन करतात, किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताई निधान, ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. ज्यानं असणार त्या ठिकाणी आपल्याला जमिनीत धनाचा ठेवा गुप्त आहे, तो असणारा जर काढायचा असेल तर आपल्याला जसं असणार त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अंजन घालावं लागतं, तसं आपल्याला ज्ञान लागतं की नाही. ज्ञानाशिवाय असणार त्या ठिकाणी काही नाही, ते ज्ञान वैराग्याशिवाय नाही. म्हणून भागवताच्या सुरुवातीलाच भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची कथा आलेली श्रीमद भागवताच्या महात्म्यातच. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्मयती, हे आहे. म्हणून भक्ती ज्ञान हे असणार कसं आहे, वैराग्याशिवाय टिकत नाही. ते संतांचं वैराग्य कसं आहे, धगधगीत ज्वाळाग्नी जैसा. सद्गुरू सांगत असतात अग्नीसारखं संतांचं वैराग्य. आणि एकदा वैराग्य आलं की विकार ही ते काहीच राहत नाही. ज्ञानोबराय म्हणतात उठिले वैराग्य येणे, हा त्रिवर्ग ऐसेने सांडणे, जैसे वमोनिया सुने आताची गेले. ज्ञानोबराय म्हणतात हे 3ही आपल्या जवळ असणार राहत नाहीत, हे वैराग्याची काय आहे, ताकद आहे. म्हणून दोषदृष्टी, जिहासा, भोगाविषयी अधीनता, अशा पद्धतीचा असणारा वैराग्याच्या विषयीचा विचार सांगितलेला आहे. असं हे वैराग्य. आता आपल्याला विरक्ती कळाली. आता विरक्ती कळाल्याच्या नंतर पुढचा टप्पा काय आहे, जैसे विरक्ती शुकाची. आता विरक्ती कळाली. विरक्ती म्हणजे काय? आता एवढं विश्लेषण केलं थोडक्यात एका शब्दात फक्त लक्षात राहू द्या. विरक्ती म्हणजे कोणत्याही पदार्थाविषयी मनात आसक्ती नसणं, ममता नसणं, ही असणारी विरक्ती आहे. आता विरक्ती पाहिली, पण शुकाचार्याची विरक्ती आम्ही पाहिली का? आता इथं काय सांगितलं, जैशी विरक्ती शुकासी.
जशी विरक्ती शुकाचार्यांना आहे. मग आता पहिलं शुकाचार्यांच्या ठिकाणची जी विरक्ती आहे आणि प्रभू रामचंद्राच्या ठिकाणची जी विरक्ती आहे, त्या विरक्तीचे प्रकार करत असताना आपला हा ग्रंथ यांचं चिरंजीव पद असणारं नाथांनी त्या चिरंजीव पदामध्ये असणारं सुंदर गोड असं वर्णन त्याच्याविषयी केलेलं आहे. नाथांनी सांगितलेले 3 प्रकारचं वैराग्य सांगितलेलं आहे ना. सात्विक वैराग्य आहे, राजस वैराग्य आहे, तामस वैराग्य आहे. या 3ही वैराग्याचा विचार करत असताना आता प्रभू रामचंद्र आणि आता हे श्री शुकाचार्य यांच्या ठिकाणी कोणती विरक्ती होती याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता विरक्ती कशी निर्माण होईल हा विषय आपण पाहिला, पण नाथांची पुन्हा एक ओवी सांगतो, ओघाने असणारा आली आता ती चिरंजीव पदामधली, म्हणून सांगतो ऐका. येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैशी रूप नित्य मृत्यू लागला समीप, न मानी अल्पदी असो. म्हणे नरदेह किमर्थ निर्विला, तुम्ही विषय स्वार्थी लाविला, तिथा परमार्थ हातीचा गेला तरी वहिला विचारा, ऐसा अनुताप नित्य वाहता तव वैराग्य तयाचा. तेव्हा विरक्ती प्राप्त होते. कधी होते ते असणार आपण पाहिलेलं आहे. म्हणून आता हे जे वैराग्य हे कसं आहे, ते वैराग्य बहुतापरी, ही विरक्ती वैराग्य कसं आहे ते वैराग्य बहुतापरी आहे ना हे अवधारी. सात्विक राजस तामस त्रिप्रकार योगेश्वरी बोली नाही वेद विधी विचार नेने सत्कर्म साचार कर्म धर्मी भ्रष्टाचार तो अपवित्र तामस. तामस वैराग्य कोणतं आहे? आता हे ऐकायचं सोडून द्यायचं असं नाही. आता हे जे वैराग्याचे प्रकार आहेत, प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करायचं. या 3 वैराग्यापैकी आपल्याजवळ कोणतं वैराग्य? नाथराय म्हणतात वेद विधी विचार. वेद काय सांगतो हे ऐकायचं नाही. वेदाने काय विधिवाक्य सांगितलेले आहेत, विधी निषेध सांगितलेले आहेत, त्याचा विचार करायचा नाही. सत्कर्म करायचं नाही, कोणतंही कर्म व्यवस्थित करायचं नाही. नाथराय म्हणतात हे काय आहे? अपवित्र तामस असं वैराग्य. आता राजस वैराग्य कोणते? त्याग केला पूज्यते कारणी सत्संग सोडवणे पूजा घेणे, शिष्य ममता धृणी राहणे ते जाणणे राजस. कशा करता त्याग केला? नाथराय म्हणतात पूजा आपल्याला असणारे भेटावी. आता महाराज कशा करता झाले? एखाद्याला विचारलं ना, महाराज, एक जणाला म्हणलं महाराज कस काय झाले हो तुम्ही? महाराज कस काय झाले? त्यांनी सांगितलं महाराज झाल्याच्या नंतर खायला चांगलं भेटतं म्हणून महाराज झाले. आता महाराज होणं काय खायला चांगलं भेटतं म्हणून महाराज होणं आहे का? एक जण म्हणे कशा करता महाराज? लय मान घेता है, हर कोई लागत पाव खाने को मिष्टान्न मिले, हर कोई लागत पाव खाण्याकरता चांगलं भेटतं, कोणी पाया पडतं, दक्षिणा भेटती, नाव लौकिक होतं म्हणून महाराज झाले. हे महाराज असं जे होणं नाथराय म्हणतात ते काय आहे? राजसी. लोकांनी पूजा करावं म्हणून त्याग केला, सत्संग सोडून दिला आणि पूजात घेत बसला. स्वामी राम सुखदासजींनी तर एवढं बोललेले, स्वामी राम सुखदासजी असं म्हटलेले, जे गुरु पूजा घेतात ना ते असणारे गुरु गुरुच नाही. तर स्वामी राम सुखदासजी बोलले, त्यांचा म्हणण्याचा भाव असणार समजून घ्या. त्यांचं म्हणणं असं आहे, स्वामी राम सुखदासजी म्हणतात शरीराची पूजा करू नका, गुरु हे माध्यम आहे आणि गुरुन लोक आपल्याकडे नाही लावले पाहिजे, देवाकडे लावले पाहिजे. जो गुरु आपल्याकडे लावतो शिष्याला, आपली सेवा आपली भक्ती सगळं करून घेतो, तो गुरु गुरुच नाही. आणि जो गुरु असणार त्या ठिकाणी देवाकडे लावतो तो गुरु आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी तामस असणाऱ्या राजस वैराग्याचा विचार आपण पाहिला. पुढे वर्णन केलेले वैराग्य राजस तामस तेन मानेच संतास तेने भेटे कृष्णपणे अनर्थासमुळे ते. तामस वैराग्य राजस वैराग्य आवडत नाही संत महात्म्याला. आता वैराग्य शुद्ध सात्विक जे मी जगदवंद्य मानी यदून ऐकते तू सविस्तर ऐकून निष्ठान करे सावया. जे शुद्ध सात्विक वैराग्य आहे तेच वैराग्य असणार मी तुम्हाला सांगतोय, जे मी मानतो ते. आता कोणतं वैराग्य चांगलंय ऐका, आपल्याला सगळ्याला हे वैराग्य अंतःकरणात धारण करायचंय. आता वैराग्य शुद्ध सात्विक कोणतंय? भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकळी, मनामधून भोगाची इच्छा सोडून द्यायची. मग काय करायचं? ही भावना ठेवायची, ठेवली अनंते तैशीची राहावी चित्ते असू द्यावे समाधान. कोणताही भोग जरी प्राप्त झाला, प्रारब्धे प्राप्त होता देख ते थोनी निष्ठांक अंग काढी. नाथराय पुढे वर्णन करतात ते तो सांडी सकळी. प्रारब्धाने प्राप्त झाला तरी असणाऱ्या त्या ठिकाणी तो गुंतून राहत नाहीये. म्हणून असं काय आहे? हा विरक्तीचा विचार आहे. आणि अशी विरक्ती श्री शुकाचार्याजवळ आहे. शुकाचार्यांचं वैराग्य काय आहे बरं? शुकाचार्यांच्या वैराग्याविषयी जर आपण विचार केला तर ज्ञानोबरायांनीही शुकाचार्यांच्या
वैराग्याचं वर्णन करावं एवढा अधिकार शुकाचार्यांच्या वैराग्याचं आहे महाराज. ज्ञानोबरा वर्णन करत असताना वर्णन करतात, एरवी विषय जिरोनी जन्मले जे शुकादी कदा दुले ती विषयोची वानेता झाले भाट ययाचे. आता राम प्रभूची विरक्ती, शुकाचार्याची विरक्ती, दोन विरक्ती आपल्याला पाहिजे. पहिलं पहा शुकाचार्यांचं वैराग्य काय, शुकाचार्यांची विरक्ती काय आहे. तर विषयाला जिंकून बोली करूनच बाहेर निघलेले, देवा तुझी माया मला काही केलं नाही पाहिजे. बैसोने खोळी शुक गर्भे राहे आंधळा शिनला एरधारी दुःख आठवी वेळा मागील सोसिले ते नाभे मने गोपाळा पावला त्या कारणेला जर राखिली कळा. आपण काकड्यामध्ये नेहमी म्हणतो महाराज. असे श्री शुकाचार्य विषयाला जिंकून जन्माला आले, जे विषय जिनवणी जन्मले जे शुकादी कदा दिले. ज्ञानोबा म्हणतात ते वैराग्य विषयाला, आईच्या पोटातच विषयाला जिंकून मग जन्माला आलेले, असा महात्मा आहे. मग या महात्म्याचे विरक्तीचं वर्णन काय करावं सांगा बरं. आपल्याला विषय जिंकावे लागतात. हा बाबा पोटातूनच विषय जिंकून आला. म्हणून शुकाचार्यांचं वैराग्य मोठं. किंवा ज्ञानोबरांची अजून एक गोड ओवी. ज्ञानोबरा म्हणतात, नाना रंभेचे ही रूपे शुकी नुठिजे चिकंदरपे का भस्मी वन्ही न उद्दीपे घुटे ही जेवी. ज्ञानोबरा वर्णन करत असताना सांगतात, एक वेळचा प्रसंग ज्ञानोबरांनी सांगितलेला. एकदा काय झालं म्हटले, श्री शुकाचार्य तपाला बसले, जाऊन या त्याने साधलेली समाधी. आपण अभंग पाहून आलो, तो का म्हणे तजी होतो आहे. शुकाचार्यांची समाधी असणार, बसल्याच्या नंतर तप चालू आहे, समाधी असणार चालू आहे. तेवढ्या इंद्राला भीती वाटायला लागली. आपलं पद घेतेत काय, आपलं पद घेतेत काय. इंद्राला कवा भीतीचे, आपलं पद घेतेत काय. इंद्रानं रंभा पाठवली महाराज. रंभा पाठवल्याच्या नंतर शास्त्रामध्ये शुकरंभा संवाद नावाचा मोठा प्रसंग आहे महाराज. शुकरंभा नावाचा असणारा मोठा असणारा संवाद आपण नेटला जरी सर्च केला तर आपल्याला येऊन जाईल. फार सुंदर संवाद आहे महाराज शुकाचार्याचा रंभेमध्ये. तर त्या असणाऱ्या रंभेनं शुकाचार्यांना मोहित करायचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्याच्या नंतर शुकाचार्य असणार त्या ठिकाणी महाराज त्या माऊलीला म्हणायला लागले, अगं या हाडा मासाच्या देहात काय पडलं म्हणले. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे अमंगळ तिचा बांधा. हे असणारा देह अमंगळ असा आहे आणि म्हणून या देहात काय पडल्या, नाशिवंत देहाचं मला माझ्या पुढे काय दाखवती कवटी. शुकाचार्य बोलले. त्यावेळेस त्या रम्यनं सुरी घेतली, चाकू घेतला आणि स्वतःच असणारं पोट फाडलं आणि पोट फाडून म्हणले, पहा त्या रम्येच्या पोटात असं म्हणतात सुवासिक द्रव्य होतं, कस्तुरी वगैरे असं द्रव्य होतं रंभेच्या पोटात. रंभेच्या पोटामध्ये मांस मळ मूत्र असं काही नव्हतं असं वर्णन केलेले. सुगंधी द्रव्य होतं, कापसासारखं असणारं तेजस्वी असं होतं, घाण असं शरीर रंभेचं नव्हतं ते. आणि शुकाचार्याने ते पाहिलं. आता त्या रंभेला वाटलं शुकाचार्य आता तरी म्हणते खरंच तू चांगली आहेस, तुझ्या बरोबर रममान होते. पण शुकाचार्य त्यांच्या पुढे. शुकाचार्य काय म्हणले त्या माऊलीला माहितीये. शुकाचार्य म्हणले, अगं तुझं पोट एवढं सुंदर आहे, हे जर कळालं असतं तर मी तुझ्याच पोटी जन्माला आलो असतो. काय महात्म्याची भावना आहे महाराज. पहा काय भावना आहे महात्म्याची. तुझं पोट एवढं सुंदर आहे, कळाल्यावर तुझ्याच पोटी जन्माला आलो असतो. हे शुकाचार्यांचे शब्द आहेत. काय वैराग्य त्या महात्म्याचं. आणि म्हणून आमच्या नाथांनी त्यांचं वर्णन करावं, जैशी विरक्ती शुकासी. हे नाथांनी वर्णन करावं. आता नाथराजाचं वर्णन करतात तो काय महात्मा साधारण असेल का बरं. कोणाचंही वर्णन नाथराज करत नाही, सगळ्यावर आसूड वाढलेले आहेत नाथांनी. म्हणून शुकाचार्यांचं ते वैराग्य. आणि जे वैराग्य शुकाचार्याचं का तेच वैराग्य आमच्या जगद्गुरु तुकोबरायचं. तुकोबरायांच्या जीवनात हाच प्रसंग आहे. एकदा चिंतामणी देवानं तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही नेमके आहेत तरी कोण. आणि त्यावेळेस तुकोबरायांनी आपली मांडी चिरून दाखवली आणि तुकोबरायांच्या मांडीमध्ये केवळ कापूस दिसू लागला, हाड मांस तुकोबरायांच्या अंगामध्ये नव्हतं. त्यावेळेस तुकोबरायांनी उत्तर दिलं, अणुरेळा थोकडा तुका आकाशा एवढा मिळून सांडिले कलेवर भवभ्रमाचा. तुकोबरायांचे शब्द आहेत. म्हणून जी शुकाचार्यांनी असणार जे एक तुकोबरायांची महाराज तयारी आहे, पात्रता आहे, अधिकार आहे. म्हणून जैशी विरक्ती शुकासी. शुकाचार्यांच्या विरक्तीविषयी ज्ञानोबरायांची ही ओवी आपल्याला असणार फार म्हणून ही ओवी असणार आपण पाहिल्यावर लक्षात येईल. किंवा अजून शुकाचार्याची विरक्ती काय आहे तर नाथांनीच पाठीमागच्या अध्यायात जे सांगितलेले आहे ते आपण पाहू. ज्यावेळेस शुकाचार्य दारामध्ये आले, दारात आल्याच्या नंतर
अहंकार गेला, अहमबुद्धी हरपली आणि मग नंतर शुकाचार्यांना आतमध्ये बोलावलं. राये उचलून या त्यासी ठेविला पै राणी वसी, श्री शुकाची दशा कैसी पुशी राणी अशी सोयरा. आता ही ओवी आपण एवढीच बोलून जातो, पण ओवी माग कथा आहे बरं का. आपण आता काल आपण ऐकली असेल नसेल कदाचित एखाद वेळेस. तर या ओवी मागची एक कथा आहे. काय ओवी आहे? पाठीमागचा 10वा अध्याय आणि 10व्या अध्यायातली ही 86 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीमध्ये सांगितलं, राय उचलून या त्याशी ठेवीला पैराणी वशी, श्री शुकाची दशा कशी पुशेराणी अशी श्राव. शुकाचार्यांना उचललं आणि शुकाचार्यांना उचलून असणार तिथं उचललं म्हणजे सोबत घेतलं, निघाले आणि एकदम त्यांना राजदरबारात नेलं नाही, त्यांना महिला मंडळात सोडून गेलं. शुकाचार्यांना राणी वसा त्यांच्या ज्या राण्या होत्या राण्यांच्या मध्यभागी सोडून दिलं. प्रमदावन त्या वनामध्ये असणारे त्यांना त्या ठिकाणी सोडून दिलं. वनात बसलेले आहेत त्या राणी असणाऱ्या आजूबाजूला बसलेले आहेत, शुकाचार्य असणारे त्या ठिकाणी बसलेले आहेत. ज्या पाळण्यावर शुकाचार्याला बसवलं दोन्हीकडून स्त्रिया बसल्या, त्याच्या अंगाला खेटायला लागलेल्या आहेत. शुकाचार्यांना कशाच भान नाही. आणि मग शुकाचार्यांना राणींच्या ठिकाणी ठेवलं आणि याच राजा जनकांनी कुशे राणी अशी स्वय राव. राजा राण्यांना विचारतो, होय तुमच्यामध्ये शुकाचार्याला ठेवलं होतं, मग त्यांच्या ठिकाणी वैराग्य कसं आहे सांगा, कसं आहे वैराग्य सांगा. असं विचारल्याच्या नंतर नाना भोगविलासी शुकाशी निर्द्वंद्वता राणी वसी, विदेहत्व झाले बाणले त्याशी ऐशिराय अशी निश्चय झाला. अशी ही कथा आहे. किंवा अजून एक कथा सांगितली जाते, इथं रामायणात नाहीये ती, पण असं सांगितलं जातं